नित्या कंटिन्यू रडत बडबडतच चाललेली की तिच्या शेवटच्या वाक्यावर सिया आणि आजीने डोक्याला हातच मारून घेतला. कारण तिचं शेवटचं वाक्य नक्कीच या अग्निहोत्रींच्या दोन्ही आगींना भडकवून गेलं असणार यात काहीच शंका नव्हती. हो का नाही? जा जा त्या मानसपाशीच जा. तुला तर तशीही खूप घाई झालीये ना त्याच्यापाशी जायची. आरवचा रागीट आवाज कानावर पडताच आता नित्या आणि सियाच्या कुशीतून डोकं काढून त्याच्याकडे पाहिलं तर तो अक्षरशः रागात लालबुंद होऊन तिच्याकडेच पाहत होता. तिच्या आशीर्वादाने त्याचे नुकतेच शांत झालेले श्वासही परत कमालीचे वाढले होते. आज पूर्ण अग्निहोत्री मेन्शनच आरवचं हे रूप पहिल्यांदा बघत होतं. त्याचा राग इतका विस्फोटक आहे हे त्यांनाही आजच समजलं होतं. पण अग्नेय मात्र त्याच्यातल्या त्या प्रोटेक्टिव्ह आणि केअरिंग आरवला बघत होता जो आपल्या फॅमिलीसाठी अगदी ढाल बनून उभा राहिलेला. आणि मागचे 2 वर्षही त्याने स्वतःला इतक्या वेदनेत टाकूनही लांबून का असेना आपल्या कुटुंबाचं संरक्षणच केलं होतं. खरंच आज अग्नेयला त्याच्या या कार्बन कॉपीचा इतका काय अभिमान वाटत होता की त्याची छाती 2 इंचाने फुलली होती. आरव, मी मामांसाठी बोलतीये ना. मी त्या मानसकडे गेले तरच तो मामाला सोडेल. ती श्रीजा बोलली ते ऐकलं नाही का तू? त्याला मी हवे आहे म्हणून. नित्या आरवचा राग बघून रडतच मुसमुसतच सियाला बिलगत हळू आवाजात बोलली. त्याच्या रागाची तिला नेहमीच प्रचंड भीती वाटायची. कारण त्याचा राग तिनेच तर आतापर्यंत कितीतरी टाइम अनुभवला असल्याने तिचं डोकं आता अगदी सुन्न पडलं होतं. पण तिचा नसलेला मेंदू भलतीकडे पळताना बघून त्याच्या डोक्यात मात्र तिडीक गेली. नित्या, तू त्याच्याकडे जाण्यानेही तो नीच माणूस डॅडला सोडण्यापासून राहिला. त्याला काहीही करून अग्निहोत्रींना बरबाद करायचं आहे. बट स्टील तुलाच त्याच्याकडे जायची खाज आलीये तर चल, मीच तुला त्याच्याकडे सोडून येतो. आरव रागात दात ओठ खात नित्याचा हात पकडायला जाणार की आरव, तोच अग्नेयच्या आवाजाने तो जागीच थांबला. पण त्याचं शरीर मात्र रागात अक्षरशः होरपळत होतं. कसे बसे स्वतःचे वाढलेले श्वास नियंत्रणात आणत तो चिडतच एका बाजूला झाला. तसा अग्नेय नित्या समोर आला. भाई, आय एम सॉरी भाई. अग्नेयला बघून नित्या रडतच उठून त्याच्या मिठीत शिरली. न कळत का असेना पण ह्या सगळ्यात ती परत स्वतःला दोषी ठरवायला लागलीये हे त्याला समजत होतं. नित्या बेटा, तू का सॉरी बोलतीये? इट्स नॉट युअर फॉल्ट. जे झालं यात जर कोणाची चूक आहे तर त्या दोघांची आहे. त्यातले एक तर आत्ता या जगात नाहीत, बट दुसऱ्याला तुझा भाई स्वतःहून शिक्षा देणार. अशी शिक्षा की माझ्या डॅडच्या 24 वर्षाच्या जखमा भरून निघतील. अग्नेय नित्याच्या डोक्यावर थोपटत तिला प्रेमाने समजवत होता. पण त्याची नजर मात्र कमालीची भडकली होती. भाई, का डॅडा असा वागला असेल? खरंच पैसा माणसाला इतका मोठा राक्षस बनवतो का रे की त्याला आपल्या माणसांच्या पीडाही दिसत नाहीत? बाकीच्यांचं सोड, पण त्यांनी हे सर्व करताना त्यांच्या नीतूचाही विचार केला नाही का? की तिला हे समजल्यावर तिला किती त्रास होईल. ती त्यांच्या पापाचं ओझं घेऊन कशी जगेल? नित्याच्या मनात ही गोष्ट एखाद्या काट्यासारखी खुपत होती. ज्याच्या वेदना अश्रुवाटे बाहेर पडत अग्नेयच्या शर्टला भिजवत होत्या. आधीच तिला तिच्या डॅडाला हेट करता येत नव्हतं, पण वारंवार होणाऱ्या आघातांनी तिचं त्यांच्यावर प्रेम मात्र कैक पटीने कमी झालेलं. आपण त्यांची मुलगी आहोत
हा विचार करूनही तिला स्वतःचीच लाज वाटत होती. नित्याच्या या प्रश्नावर अग्नेयने फक्त दीर्घ श्वास सोडत सियाकडे पाहिलं. तसं सियाने पुढे होत नित्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिची पीडा, तिच्या वेदना आत्तापर्यंत तिनेच तर तिच्या उदरात घेतल्या होत्या. नित्या, मी तुला आधीही सांगितलं होतं ना राणी, की भूतकाळाला कवटाळून बसलीस तर तुझा वर्तमान आणि भविष्य दोन्ही तुझ्या हातातून निघून जातील. मग परत त्याच वाटेवर का जात आहेस बाळा, जिथे फक्त अंधारच आहे आणि त्या सर्वाचा तुला फक्त त्रासच होणार आहे. म्हणून प्लीज राणी, खरंच त्या गोष्टी आता सोडून दे आणि तुझ्या डोक्यातले सगळे विचार झटकून तू जाऊन फ्रेश हो जा. मी तुझ्यासाठी गरमागरम दूध पाठवून देते. सियाने समजवल्यावर नित्या गुणीबाणासारखी बाजूला झाली. तिला सियाचं म्हणणं पटत होतं. या गोष्टींनी खरंच तिला त्रास होणार होता. वर जायच्या आधी तिने एक नजर आरवकडे पाहिलं तर साहेब अजूनही रागातच होते, म्हणून त्याने तिच्याकडे पाहिलं नाही. ती जाताच आजीने सोफ्यावर रडतच बसून घेतलं. आपला लेक जिवंत आहे हे ऐकल्यापासून त्या माऊलीच्या डोळ्यातले आनंदाश्रू थांबायचं नावच घेत नव्हते. अग्नी, त्यांनी थरथरत्या आवाजाने अग्नेयला आवाज देताच अग्नीसोबत बाकीच्यांचंही लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि आज त्यांना असं हतबल झालेलं बघून सर्वांनाच अगदी कसंसं झालं. आत्तापर्यंत या घरात त्याच तर एक अशा होत्या ज्यांनी या भिंतींनाही कधी कमजोर पडू दिलं नव्हतं, पण आज त्यांनाच कोलमडताना बघून त्या भिंतींनाही पाझर फुटला नसेल तर नवलच. नेहमी आपल्यासोबत भांडणाऱ्या, आपल्याला टोमणे मारणाऱ्या आपल्या या अतरंगी आजीला आज असं रडताना बघून अग्नी त्यांच्या जवळ येत त्यांचा हात पकडून खाली गुडघ्यावर बसला. आजी, डोंट वरी, आता लवकरच सगळं नीट होईल. मी डॅडला लवकरात लवकर तुझ्या समोर आणून उभा करीन. बस हेच तर आश्वासन हवे होतं त्या माऊलीला. तिने तिचा थरथरता हात अग्नेयच्या घालावर नेत त्याचा मुका घेतला. तसा अग्नेयच्या भरलेल्या डोळ्यातही हसू तरळलं. इतक्या वर्षांनी आज परत एकदा त्याला त्याच्या आजीच्या या रागामागच्या प्रेमाला बघता आलेलं. नंतर सगळेच आपापल्या रूममध्ये निघून गेले. आजचा दिवस इतका हेक्टिक झालेला की त्यांना सर्वांनाच नॅपची गरज होती, पण इथे अग्नेयने मात्र तडक त्याच्या कामाला सुरुवात केलेली. त्याला काहीही झालं तरी त्याच्या डॅडला लवकरात लवकर मेन्शनवर आणायचं होतं, म्हणून त्याने रॉकीला मानसाची पूर्ण कुंडली आणि त्याचे सर्व लूप होल शोधायला लावलेले, जे आपल्या कालकेयसाठी काही अवघड काम थोडी ना होतं. रात्री सर्वांची जेवणं होताच जो तो आपापल्या रूममध्ये गेला. आरवचा राग बघता नित्या परत त्याच्याशी इतक्यात काय बोलायला गेली नाही. तो रागात तिचं काहीच ऐकणार नाही हे पक्की जाणून होती ती, पण त्याच्याशिवाय तिला झोप तरी येणार होती का? त्यात आजच परत तिच्या वडिलांचं अजून एक काळं सत्य तिच्या समोर येऊन ठेपल्याने तिचं मन अगदीच बेचैन झालेलं. रमेश आणि मानसच्या कृत्यांवर तिचं दुखावलेलं मन वारंवार तिच्या डोळ्यांना भरून सोडत होतं. कितीही ठरवलं रडायचं नाही तरी तिला रडू येतच होतं, म्हणून आत्ताही डोळे मिटून ती बेडला टेकून शांत बसलीच होती की अचानक कोणीतरी तिचा पाय ओढून तिला बेडवर आडवं केलं. तसं तिने घाबरून पटकन तिकडे बघायला बाजूला आरवला झोपलेलं बघून तिचे डोळेच मोठे झाले. त्याचा राग बघता
तो स्वतःहून तिच्याकडे येईल असं तर तिला कदापि वाटलं नव्हतं. पण काय करणार, कितीही राग आला तरी या तडफडणाऱ्या हृदयाला कोण समजवणार ना. आजकाल हे एक काम अगदी बरोबर जमतं तुला. त्याचे डोळे भलेही बंद होते, पण आवाजात अजूनही ती चिडचिड होती. आरव, पण त्याला बघून आता तिला राहावलंच गेलं नाही आणि ती पटकन त्याच्या मिठीत शिरली. खरंच या मिठीची आत्ता तिला किती गरज होती हे फक्त तिच्या हृदयाला माहीत. तिने मिठी मारूनही त्याने तिच्या भोवती त्याचे हात काय गुंफले नाहीत. डोळे मिटून तसाच पडून होता तो. तिच्या मिठीला, त्या स्पर्शाला मनात साठवत तो त्याचा धगधगता राग शांत करू पाहत होता. खूप राग आलेला त्याला तिचा. ती त्या मानसकडे जायचं बोलूच कशी शकते, या एका प्रश्नावरच त्याचं डोकं प्रचंड तापलं होतं. पण काय आता, प्रेमासमोर हतबल होत साहेब इथवर आले होते. आय एम सॉरी. मी फक्त मामांसाठी बोलली. प्लीज तू जवळ घे ना. नित्या त्याच्या मिठीत आणखी शिरत रडतच तिचा चेहरा त्याच्या मानेत लपवते. त्याचा राग का इतका भडकलाय हे तिला समजणार नाही असं होणार होतं का. तिच्या वाक्यावर त्याने खाडकन डोळे उघडले. किती खोलवर ओळखत होती ती त्याला. परत या ओठांवर त्या माणसचं नाव जरी आलं ना तर हे ओठच खाऊन टाकेल. तिच्या शरीराची कंपन बघून शेवटी न राहून त्यानेच तिला गच्च मिठीत घेतलं. तो तरी तिच्यापासून असा किती टाइम लांब राहणार होता ना. पण त्याने मिठीत घेताच आत्ता मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि ती त्याच्या भोवतीची गुंफण घट्ट करत हमसून रडू लागली. तिला काही केल्या स्वतःला सावरता येत नव्हतं. स्वीट हार्ट, नाऊ स्टॉप क्राईंग, ओके? नाहीतर परत मला राग येईल. आरवने तिच्या केसांवर ओठ टेकवत कसंबसं त्याच्या डोळ्यातलं पाणी अडवलं. ती कोणत्या गिल्टमध्ये जगतेय त्याला समजत असल्याने त्याला तो विषयही आता नको होता. आरू, तुला माझा राग येत असेल ना? बिकॉज सगळं माझ्यामुळे. नित्या रडत परत पुढे बोलायला जाणार की आरवने तिला समोर केलं. तिची ती लाल झालेली कांती, थरथरणारे ओठ बघून त्याला अगदीच कसंसं झालं. रडून स्वतःचे अगदी हाल करून घेतलेले तिने. बरोबर बोलली तू. मला ना तुला बघितलं तरी राग येतो. इतका राग ना की पूर्ण शरीर एका तप्त गरमीने होरपळून निघतं. वेट, मी तुला दाखवतो मला तुझा किती जास्त राग येतो ते. बोलता बोलताच आरवची नजर जशी नित्याच्या ओठांवर गेली. त्याने मागे पुढचा विचारही न करता तिच्या ओठांना खूप पॅशनेटली ताब्यात घेतलं. तिला नसत्या गिल्टमध्ये कुडताना बघून तिला परत त्या कोशात नक्कीच तो जाऊ देणार नव्हता. पण त्याच्या या आक्रमक रिॲक्शनवर नित्या त्याला गडबडून मागे करणार की तोच त्याने तिचा हात पकडून मागे बेडवर दाबत तो हलका तिच्यावर आला. त्याचे ओठ तिला अक्षरशः बेधुंद होऊन त्याच्या प्रेमाची जाणीव करून देत होते. तिच्या ओठांसोबत कुरखोडी करत ते तिच्या गळ्यावरही त्याचे छाप अगदी तीव्रतेने सोडत होते. त्याच्या भाईला सत्य समजल्यामुळे तो आता इतका रिलॅक्स झालेला की त्यालाही आता त्याच्या डॅडची चिंता नव्हती. कारण त्याच्या भाईला जाणून होता तो. आत्तापर्यंत त्याने अर्ध्या अधिक गोष्टी कलेक्टही केल्या असतील ह्याची त्याला खात्री होती. म्हणूनच तर आज त्याचा स्पर्श अजिबात सॉफ्ट नव्हता. पण त्या वाईल्ड स्पर्शाने ती किती वेळ त्याला प्रतिकार करणार होती ना. शेवटी त्याच्या स्पर्शात सहन न होऊन तीही त्याला तितक्याच तीव्रतेने
प्रतिसाद देऊ लागताच आरवने तिचा हात सोडला. तसे तिचे हात त्याच्या केसात घट्ट झाले आणि तो केस त्यांच्या प्रेमासारखाच आणखीनच डीप होत गेला. इथे नीरव तर त्यांच्या प्रेमाच्या नावेत सवार झाले होते, पण तिकडे 5व्या फ्लोअरवर अजूनही भयान शांतता पसरली होती. अग्नेयने कसंबस त्याच्या प्रिन्सीला तर मनवलं होतं, त्यामुळे ती तर निवांत झोपूनही गेलेली. बट त्याच्या प्रिन्सेसच्या रागाला बघून तोच हतबल झालेला. सकाळपासून मॅडम त्याच्याशी बोलल्याही नव्हत्या आणि त्याच्याकडे बघितलंही नव्हतं, म्हणून आधीच माणसला कसं निस्तनाबूत करायचं या विचाराने बधीर झालेलं त्याचं डोकं आता फुटायचंच बाकी राहिलेलं. विष्णू, आरव आणि रॉकी सोबत त्याने दिवसभर काही प्लॅन रेडी केले होते. त्यांचा पूर्ण डे ऑफिसच्या स्टडीमध्येच गेलेला, पण आता घरी आल्यावर त्याला मात्र आपल्या या फुगलेल्या जाणाची खरंच गरज होती. त्याच्या शांत मनाला तिच्या प्रेमाची ऊब हवे होती. पण ही बया तर गुरफटून बसलीये, त्याचं काय? जाणा, मी ज्याला मारलंय तो माझा सक्का भाऊ आहे. माझाही त्याच्यावर तितकाच अधिकार आहे. तो कुठे चुकत असेल तर एक मोठा भाऊ म्हणून मी त्याला फटकवणारच ना. जे त्यानेही समजून घेतलं. तरी तुझं काय राग चाललंय? प्लीज कम ना बाबा, का इतका राग धरून बसलीये? अग्नेय केवाचा सियाला बाल्कनीतून चालायला सांगत होता, पण मॅडम हाताची घडी घालून लांबवर नजर रोखून उभ्या होत्या. अरे वा, आत्ता आठवलं का तुम्ही मला जाना बोलता ते? कारण सकाळी तर कोणी मला सिया म्हणून ओरडत होतं आणि माझ्या आरूचं मन आहेच तितकं मोठं की तो तर तुम्हाला काहीच नाही बोलणार ओ. पण मी तुम्हाला अजिबात माफ करणार नाही. काय गरज होती त्याच्यावर हात उचलायची? आधीच त्या लेकराने जे काही सहन केलंय ते कमी होतं का, जे तुम्हीही त्याच्यावर चढून बसलाय? तुम्हाला आज तुमचे डॅड जिवंत आहेत समजलं तर तुमचा किती तो जीव तळतळला. मग विचार करा, तो मुलगा या सत्याचं ओझं घेऊन कसा जगला असेल. फक्त नित्या आणि डॅडला प्रोटेक्ट करायला तो स्वतः आपल्यापासून, त्याच्या फॅमिलीपासून लांब झाला. तेव्हा तर त्याचंही वयच काय होतं? या आधी कधी एकटा राहिला तरी होता का तो? पण आपल्या फॅमिलीसाठी सगळं एकट्यानेच सहन केलं त्याने, आणि तुम्ही त्याच्यावर हात उचललात. सियाचे डोळे आरवचा त्रास सांगता सांगताच भरून आले. इतक्या दिवसात एका शब्दानेही तो काहीच बोलला नाही बघून सियाचं मन तुटत होतं. आपल्या समोरही त्याला मोकळं होता आलं नाही म्हणजे किती ते मजबूर होतं ते लेकरू. त्यात अग्नेयचं आजच त्याच्या प्रतीचं वागणं तिला आणखीनच तोडून गेलेलं. अग्नेयलाही त्याच्या आरूने सहन केलेला त्रास बघून खूप वेदना होत होत्या. फरक फक्त इतकाच होता की सिया त्या व्यक्त करत होती आणि तो नेहमीप्रमाणे शांत राहून सर्व स्वतःत सामावून ठेवत होता. पण तिला असं रडताना बघूनही त्याला चांगलं वाटत नव्हतं. प्रिन्सेस तिचा त्रागा समजून त्याने मागून तिला मिठीत घेताच तिने त्याला धक्का देत मागे केलं. मी बोलली ना मला सिया बोला म्हणून. रागात असताना बोलताच ना, मग असंही बोला आता. सियाचा राग काही केला शांत व्हायचं नाव घेतच नव्हता. प्रिन्सेस, आय एम ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड यार. स्टिल यू बिहेव लाईक अ स्टबर्न किड. यावेळी अग्नेय वैतागतच आत जाऊन सोफ्यावर बसला. तुला रडायचं तर रडत बस बाई, असाच अर्थ होता त्याचा. पण त्याच्या या वागण्यावर इथे सिया अवाकच झाली. म्हणजे आपण खरंच या टाइमला हा विषय ताणतोय का असं तिलाच वाटून गेलं. त्याच्या लाईफ मधली इतकी मोठी गोष्ट समजल्यावर
त्याला आपली गरज असेल हे आत्ता कुठे जाऊन तिच्या डोक्यात घुसलं आणि तीही पटकन आत आली तर अग्नेय सोफ्यावर तसाच डोळे मिटून बसलेला. त्याच्या चेहऱ्यावरून तो ओसंडून वाहणारा थकवा बघून आता तिलाच कसंसं झालं. सगळे आपल्या भावना मोकळे करून रिकामे झालेले, पण त्याचा स्वभाव बघता तो कोणाला काही बोलणारही नव्हता. तिने स्वतःलाच मनात शिव्या घालत ती पटकन क्लोजेटकडे गेली. अग्नेयचं डोकं इतकं ठणकत होतं की त्याला सध्या काहीच सुचत नव्हतं. विचार करून करून मेंदू अगदी बंद पडायच्या मार्गावर पोहोचलेला. तो आता त्याच्या डोक्याला हात लावायला जाणार की तोच त्याच्या केसांत तिच्या मुलायम बोटांचा स्पर्श जाणवला. तशी इथे त्याच्या ओठांवर हलकी स्माईल आली. त्याचं पाखरू त्याच्या डोक्याची मालिश करत होतं. तिचा राग म्हणजे पाण्याचा बुडबुडा होता. तो त्याच्या समोर येताच लगेच फुटायचा. जाणा त्याने तिचा हात पकडून तसंच तिला समोर आणत त्याच्या मांडीवर बसवलं. मग तीही काही न बोलता गपगुमान पुढूनच त्याच्या डोक्याची मालिश करू लागली. तो विचलित असताना तिचा राग तसाही टिकणार नव्हता. सॉरी, मला कळायला हवे होतं तुम्ही स्ट्रेस असताना मी उगाच हट्ट धरून बसले. पण काय करू, तुमचं वागणं मलाही दुखवून गेलं, म्हणूनच थोडीशी रिॲक्ट झाले मी. सिया त्याच्या त्या घनदाट केसात तिची बोटं फिरवत त्याच्याशी बोलतच तिचं काम करत होती. तिचं त्याच्याकडे बिलकुल लक्ष नव्हतं. असतं तर त्याची ती नजर बघून ती स्वतःच थरकापून उठली असती. तो सध्या इतका डिस्टर्ब झालेला की त्याची शांतता त्याच्या या नदीतच मिळणार होती त्याला. त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अगदी आवेगाने तिच्या मानेत हात घालून तिच्या ओठांना ताब्यात घेतलं. तसा आता सिया गालात हसली, कारण त्याची नजर ओळखायला तिला त्याच्याकडे बघायची गरजच काय होती ना. सो फायनली आता अग्नेयने सगळी सूत्र त्याच्या हातात घेतली आहेत, म्हणजे पुढचे आता पार्ट थरारकच असणार आहेत. मग बघूया अग्नेय ही केस कशी सॉल्व करतो ते, आणि त्यात हा भावनेचा मेळही त्याला जपता येतो की नाही ते. त्यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.